मार्केटमधलं लोणचं खाऊन कंटाळा आला आहे आणि घरचं लोणचं बनवायचं म्हटलं की मसाले मोजा, भाजा, वाटा, खूप वेळ जातो. तर आज मी घेऊन आली आहे एकदम झटपट पद्धत. फक्त कच्चे आंबे आणि तयार मसाला आणि तयार होईल तोंडाला पाणी सुटेल असं आंब्याचं लोणचं. हे लोणचं इतकं चविष्ट लागतं की भाकरी, पोळी, खिचडी सगळ्यासोबत भारी लागणार. मग चला लगेचच सुरुवात करूया. या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तयार मसाला. मसाला भाजायचा नाही, वाटायचा नाही. त्यामुळे वेळ खूप वाचतो. सगळ्यात आधी आंबे इथे आपण व्यवस्थित धुवून घेतले आहेत. पूर्ण कोरडे करून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता असं पुसून घ्यायचे तर आपण आंबे. लोणच्यात पाणी अजिबात राहायला नको, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. तर इथे मी 2 आंबे घेतले आहेत. तुम्ही जास्त घेतले तरीही चालेल. आत्ता माझ्याकडे 2च होते, त्यामुळे मी 2 आंब्यांचं हे लोणचं बनवत आहे. तर तुम्ही इथे पाहिलं कपड्याने व्यवस्थित असे आंबे मी पुसून घेतले आहेत. आता आंब्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊ. तिथं पाहू शकता तुम्ही अशा फोडी करून घेतल्या आहेत. खूप बारीक फोडी करू नका. थोड्या जाडच असल्या की लोणचं मस्त लागतं. आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया. त्याचबरोबर जिरे घालूया. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. तर हे तेल आपण गार करण्यासाठी ठेवले आहे. आता एका मोठ्या भांड्यात आंब्याच्या फोडी घेऊ. त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. तर इथे मीठ घेतलं आहे मी, ते त्यात घालते. आणि आता घालूया यात लोणची मसाला. या मसाल्याचा रंग आणि सुगंध खूप भारी असतो. तर हा सर्व मसाला मी यामध्ये ॲड केला आहे. मसाला छान सगळ्या फोडींना नीट लागला पाहिजे. तर या चमच्याने मी व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेते. किंवा तुम्ही हाताने पण करू शकता. माझ्याकडे 2च कैऱ्या होत्या, त्याचंच मी बनवलं आहे. जर तुमच्याकडे जास्त कैऱ्या असेल तर तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता. तर इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपण चमच्याने हे मिक्स करून घेतलेलं आहे. प्रत्येक फोडीला लागलेला आहे. हा जो मसाला आहे ना, प्रत्येक फोडीला लागला पाहिजे आहे. नाहीतर काय होईल, मसाला वेगळीकडे आणि कैरी वेगळीकडे असं होईल. तर पहा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकताय. तुम्हाला दाखवते आता पहा. तुम्ही कैरीचे लोणचे कसे बनवता मला कमेंटद्वारे कळवा. आता आपण तेल गरम करून पूर्ण थंड केलेलं इथे वापरणार आहोत. गरम तेलामुळे लोणचं जास्त दिवस टिकत नाही. तर हे तेल आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया. गरम तेल नसावं, पूर्ण थंड असावं हे तेल. थंड झालेलं तेल लोणच्यात घाला आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता हे लोणचं स्वच्छ आणि कोरड्या भरणीत आपण भरून ठेवू. 2 ते 3 दिवसांनी लोणचं छान मुरतं आणि मग त्याची खरी चव येते. नेहमी कोरडा चमचा वापरा. पाणी गेलं तर लोणचं खराब होऊ शकतं. वाह, रंग बघा आणि मसाल्यांचा सुगंध तर एकदम भारी. इतक्या कमी वेळात इतकं टेस्टी लोणचं तयार होईल असं वाटलंच नव्हतं. तर मंडळी अशी तयार झाली आहे झटपट आंब्याचं लोणचं म्हणजेच कैरीचं लोणचं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि सोनम्स रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर हे लोणचं आपण चिनी मातीच्या भरणीमध्ये भरूया. तर इथे मी छोटीशी अशी चिनी मातीची भरणी घेतलेली आहे. यामध्ये हे लोणचं भरते. तर चला मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.